भेटते ते साधू ज्याच्या दर्शने तुटे भवबंधू ज्याच्या दर्शने तुटे भवबंधू ज्याच्या दर्शने तुटे भवबंधू जे का सच्चिदानंदी नित्यानंदो जे का सच्चिदानंदी नित्यानंदो जे का सच्चिदानंदी नित्यानंदो जे का सच्चिदानंदी नित्यानंदो जे का मोक्ष सिद्धि तीर्थ बंधुरे 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 ऐसे ऐसियाने भेटते ते साधू 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 ज्याच्या दर्शने तुटे भवबंधू ज्याच्या दर्शने तुटे भवबंधू ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू ज्याच्या दर्शने तुटे भवबंधू जे का सच्चिदानंदी नित्यानंदो जे का सच्चिदानंदी नित्यानंदो जे का सच्चिदानंदी नित्यानंदो जे का सच्चिदानंदी नित्यानंदो जे का मोक्ष सिद्धि तीर्थ बंधुरे 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 ऐसे ऐसियाने भेटते ते साधू ऐसे ऐसियाने भेटते ते साधू जे का मोक्ष सिद्धि तीर्थ बंधुरे जे का मोक्ष सिद्धि तीर्थ बंधुरे जे का मोक्ष सिद्धि तीर्थ बंधुरे तीर्थ बंधुरे तीर्थ बंधुरे
मोक्ष सिद्धी तीर्थ बंधू रे मोक्ष सिद्धी तीर्थ बंधू रे ऐसे आने भेटती ते साधू ऐसे आने भेटती ते श्री संत सावता महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु ऐसे ऐसे आने भेटती ते साधू ऐसे ऐसे आने भेटती ते साधू ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू जे का नित्यानंदी जे का सच्चिदानंदी नित्यानंदो जे का मोक्ष सिद्धी तीर्थबंधू रे भाव सर्व कारण मूळबंधो सदा समबुद्धी नास्तिक्य भेदो भूतकृपा मोडी द्वेष कंदो शत्रु मित्र पुत्र समकरी बंधुरे मन बुद्धी काया वाचा शुद्ध करे रूप सर्वत्र देखो नमस्कारी लघुत्व सर्व भावे अंगीकारी सांडी मांडी मी तू पण ऐशी थोरी रे अर्थ कामा चाड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या वर्ते समाधानी जाणून नेनता साधू भेट देते तया अवचितारे मनी दृढ धरी विश्वास नाही सांडी मांडीचा सायास साधू दर्शन नित्य काळ त्यास तुका म्हणे जो विठ्ठला जाणीवे सरे ऐसे ऐसे भेटती ते साधू ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू जे का सच्चिदानंदी नित्यानंदो जे का मोक्ष सिद्धी तीर्थबंधू रे पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा समता किया पादाने कसे पादाने कसे बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास आमचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुंचे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मस्तक माझे पायावरी मस्तक पायावरी हे आवार करे मस्तक हे पायावरी यावर करी सुताचा यावर करी सुताचा यावर करी सुताचा माझे पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताचा
ऐसे ऐशियाने भेटती ते साधू. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून साधू भेटीचे उपाय प्रतिपादन करतात. साधूच्या भेटीची ज्याला अपेक्षा आहे, साधूच्या भेटीची तृष्णा ज्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, साधूचं दर्शन ज्याला व्हावं वाटतं, संतांची भेट ज्यांना व्हावी वाटते, त्याने संतांची भेट होण्याकरता काय साधना करावीत, तस्याः साधनाने गायन्ति तुकोबाराया. विठ्ठल तुकोबाराय साधूच्या दर्शनाची भेटीची साधनं या अभंगात सांगतात. असं वाटतं की नाथ महाराजांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुकोबारायांनी या अभंगात दिलेलं आहे. नाथाने एका अभंगामध्ये असा प्रश्न विचारलेला आहे. ऐसे कैसी याने भेटती ते साधू. ऐसे कैसी याने भेटती ते साधू. ज्याच्या तर्कविना बोधू. ज्यांचा अतर्क्य तर्कविना बोधू. ज्यांचा उद्बोधे परमानंद. ज्यांचा उद्बोधे परमानंदू. ऐसे कैसियाने भेटती ते साधू. ऐसे कैसियाने भेटती ते साधू. ज्यांचा अतर्क्य तर्क विना बोधू. ज्यांचा उद्बोधे परमानंदू. निजबोधे परमानंदो. ज्यांचा निजानंदे निजानंदू. आनंदे निजानंदो. कैसियाने भेटती ते साधू. ऐसे 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 कैसियाने भेटती ते साधू. नाथ महाराज विचारतात की ते साधू ऐसे कैसियाने भेटती. पुढे अभंगामध्ये ज्यांची लक्षणं सांगितलेली आहेत अशा प्रकारचे जे साधू आहेत ते साधू कशाने भेटतील. तुकोबाराय त्याचं उत्तर देतात. ऐसे ऐसियाने भेटती ते साधू. ते साधू ऐसे ऐसियाने भेटती. अशा प्रकारची साधना आपण जर केली तर ते साधू भेटतात. ते साधू ते विचारतात कशाने भेटतात, हे सांगतात आशाने भेटतात. प्रश्न आहे की पण त्या साधूला कशा करता भेटायचं. अजून ज्या साधूला भेटण्याविषयीचा प्रश्नोत्तर चालू आहे त्या साधूंचं लक्षणाकडे आपण गेलेलो नाही. जायचं आहे पण अगोदर हा प्रश्न महत्वाचा आहे की कोणते का साधू असत नाही, त्या साधूंना भेटायचं कशा करता. मानवी जीवनामध्ये अशा साधूंच्या भेटीची आवश्यकता काय आहे, गरज काय आहे. असे साधू नाही भेटले तर आपल्या जीवनामध्ये काय हानी होणार आहे, आणि असे साधू भेटले
तर आपल्या जीवनामध्ये काय लाभ होणार. फायदा होणार आहे. कारण मानव हा स्वभावतः नैसर्गिक रीतीनं स्वार्थी असतो. नफ्या तोट्याचा विचार केल्याशिवाय तो कुठल्याही कार्यामध्ये प्रवृत्त होत नाही आणि होऊही नाही महाराज. एवढं निरर्थक आयुष्य नाही आपल्याकडं की ज्याच्यात नफा नाही, काहीच नाही, अशामध्ये प्रवृत्त का व्हावं. तेव्हा ज्या साधूच्या भेटीचे उपाय तुकोबारा या अभंगामध्ये सांगतात, त्या साधूच्या भेटीची आवश्यकता, गरज काय आहे. अगोदर माणसाला गरज कळाली तर त्याची काय होईल, इच्छा निर्माण होईल. गरजच नाही वाटली तरी इच्छा निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. अशा साधूच्या भेटीची आवश्यकता, गरज काय आहे, अशी जर शंका निर्माण झाली असेल तर त्याचं उत्तर आहे का. म्हणजे आपल्याला आपलं चांगलं व्हावं वाटतं. बाबा तुम्हाला चांगलं व्हावं वाटतं, तुमचं वाटतं नाही वाटत. असा कोण आहे बरं की ज्याला आपलं चांगलं व्हावं नाही, दुसऱ्याचं नाही व्हावं वाटत असेल तो भाग वेगळा, पण आपलं चांगलं व्हावं वाटत नाही असं कुणीही नाही. प्रत्येकाला असं वाटतं की आपलं काय व्हावं, चांगलं व्हावं. चांगलं व्हावं म्हणजे काय व्हावं, कल्याण व्हावं. कल्याण व्हावं म्हणजे काय व्हावं, भलं व्हावं. भलं व्हावं म्हणजे गोमटा व्हावं, हित व्हावं. हित, कल्याण, गोमट, चांगलं हे सगळे शब्द पर्यायी अशा प्रकारचे आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की आपलं चांगलं व्हावं, आपलं जीवन सफल व्हावं. पण आपल्याला माहिती आहे की आपल्या चांगल्या होण्याचं स्वरूप काय आहे, आपल्या जीवनाच्या सफलतेचं वास्तव स्वरूप काय आहे, काय झाल्यानंतर चांगलं होतं. बहुतेक या बाबतीत बहुतेकाच्या अंतःकरणामध्ये भ्रम अशा प्रकारचा पसरलेला आहे. संतांच्या उपदेशावरून असं सिद्ध होत आहे की चांगलं होणं शब्दाचा अर्थ काय. चांगलं, कल्याण, हित, गोमट, एकार्थी शब्द हे आपण पहिलंच विधान करून गेलो. सर्वसामान्यतः माणसाच्या मनामध्ये असं बसलेलं असतं, पैसा अडका मुबलक आहे, जमीन जुमला आहे, पोरं बाळं आहेत, सत्ता आहे, मान्यता आहे, लोक मानतात. अशी स्थिती होणं म्हणजे काय होणं, चांगलं होणं. सामान्यतः चांगल्याचं स्वरूप अशा प्रकारचं बहुतेक आपल्या डोक्यामध्ये काय बसलेलं आहे फिट. म्हणजे याच्या बाबतीत माळकरी आणि बिनमाळकरी असा भेद करायची गरजच नाही. म्हणजे हे बिनमाळकऱ्याच्याच डोक्यात बसलेलं आहे आणि माळकऱ्याच्या खोपड्या ह्याच्यातून रिकाम्या झालेल्या आहे असं काही नाही. मार तोंडावरतून फेस येईपर्यंत कीर्तन करायच्या हे डोक्यात हेच चांगल्याचं स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल चांगल्याविषयीची लोकमान्यता ही असू शकते, चांगल्याविषयीची लोकमान्यता ही असू शकते, पण चांगल्याविषयीची संत मान्यता ही नाहीये. असं ज्याचा झालेला आहे लोक त्याला म्हणत असतील किंवा त्याचं काय झालं, चांगलं झालं, त्याचं कल्याण झालं, त्याचं हित झालं, त्याचं गोमट झालं. संत याला चांगलं झालं असं मानत
नाहीत. संत हे प्रारब्धाचा भाग आहे असं मानतात. अन्न मान प्रारब्धाचा याच्याशी संबंध आहे. दुसरी गोष्ट चांगल्यापणाचा हिताचा याचा संबंध नाही. का नाही? त्याचं कारण असं आहे की शास्त्राची संतांची हिताविषयीची संकल्पना अशी आहे. संत शास्त्र त्याला हित म्हणतं की ज्या वेळेला जीवाच्या जीवनातल्या दुःखाचा कारणासह नाश होईल. दुःखाचा कारणासह नाश होणं आणि जीवन आनंदाचा सागर बनणं म्हणजे कल्याण होणे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे या नावे म्हणजे या नावे भाग्य म्हणजे. कोणत्या नावे? काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. झाला स्वयमेव पांडुरंग झाला स्वयमेव पांडुरंग झाला स्वयमेव पांडुरंग. गेले भावा भाव आठव नाठव गेले भावा आठव नाठव गेले भावा भाव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग स्वयमेव पांडुरंग झाला स्वयमेव पांडुरंग. स्वयमेव पांडुरंग झाला भाग्य या नावे म्हणे. पांडुरंग झाला या शब्दाचा अर्थ आनंदाद्वय नित्य निरामय झाला. पांडुरंग झाला या शब्दाचा अर्थ आनंद स्वरूप झाला. तो आनंद जो नित्य आनंद आहे, जो अद्वैत आनंद आहे आणि जो निरामय अशा प्रकारचा आनंद आहे. तद्भावापत्ती होणं म्हणजे भाग्य आहे, म्हणजे हित आहे, म्हणजे कल्याण आहे. आम्ही तर हे सगळे ह्यालाच म्हणतो ना. पैसा दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते. आपल्या डोक्यात तसं बसलेलं आहे की बा पैसा असला म्हणजे दुःख नाही राहणार. काही आवश्यक असणाऱ्या शरीराकरता गोष्टी आहेत, त्याच्याकरता पैसा लागतो, पैसा लागत नाही असं नाही. आणि माणसं त्यावेळेला ते नसल्यामुळेच दुःखी असतात. आणि मग पैसा आला म्हणजे ते येतं आणि त्याला वाटतं की पैसा आला म्हणजे दुःख गेलं. ते पैसा येत नाही तोपर्यंत वाटत. किंवा पैसा आल्यानंतरही विचार करण्याची ज्याची लायकी नसते तोपर्यंत वाटतं विठ्ठल त्याच्याकडे पैसा आहे. त्यांनी संध्याकाळी शांत झाल्यानंतर सगळे बंडल पुढं काढून ठेवावे, त्याच्या पुढं बसावं आणि मग वृत्तीत पाहावं कसं आहे. आपलं दुःख गेलेलं आहे. दुःख गेलेलं आहे नाही ना, तर मग याचा कल्याणाचा, याचा आणि हिताचा, याचा आणि चांगल्या होण्याचा सुतराम संबंध नाही. म्हणून हे चांगलेपणाचं स्वरूप संत मान्य नाही. दुसरी अशी गोष्ट आहे की प्रारब्धाचा म्हणजेच कर्माचा त्याच्याशी संबंध असल्यामुळं आणि यात कृतकम
तद अनित्यम. तो का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया या धनाचा धनी विश्वास जैसी तरुवर छाया. याता याती न सुटे तरी हे भोगीशील काया. याता याती न सुटे तरी हे भोगशील काया. या हरी भजने विना तुझा जन्म जातो वाया. या हरी भजने विना तुझा जन्म जातो वाया. या लागे वैकुंठनाथाच्या चिंते पार पाया. ओ नमो भगवते वासुदेवाय. हे ओ नमो भगवते वासुदेवाय. या लागे तो वैकुंठनाथाच्या चिंते पार पाया. भगवते वासुदेवाय. ओ नमो भगवते वासुदेवाय. अर्थात या धनाचा न धरे विश्वास जैसे तरोवर छाया. असं सांगतात की भारतात सोन्याचा धूर निघत होता. म्हणजे लोक चुलीत लाकडं घालीतच नव्हते, सोनं घालीत होते आणि त्याचा धूर निघत होता. असा त्याचा अर्थ नाही, तरी पण मुबलक काय होतं, सोनं होतं हा त्याचा अर्थ. राहिलं का आज नाही. आता अमेरिकेत निघत, जपानमध्ये निघत असेल, तिथंही कायमचं टिकेल असं काही नाही. उद्या आणखीन जैसी तरुवर छाया. म्हणून ते भाग्य नाही, ते गोमटं नाही, ते चांगलं होणं नाही, ते कल्याण होणं नाही, ते हित होणं सुतराम. कारणासह दुःखाचा नाश होणं म्हणजे हित होणं. सगळ्या प्रकारच्या दुःखाचा आणि कायमचा नाश, सगळ्या प्रकारचं आणि कायमचं दुःख जावं असं वाटत असेल तर त्याला एकच साधन आहे, भगवत साक्षात्कार. मग दुःख जाय सर्व माझे, मग दुःख मग दुःख जाय सर्व त्याचे. मग दुःख जाय सर्व माझे. म्हणे मग दुःख जाय सर्व माझे. मग दुःख जाय सर्व माझे. मग माझे सर्व दुःख जाय. मग म्हणजे पैसे मिळाल्यावर नाही, मग म्हणजे निवडून आल्यावर नाही, मग म्हणजे बंगला बांधल्यावर नाही, मग म्हणजे पोराने बाहेर काढल्यावर नाही. मग शब्दाचा अर्थ आहे त्याचे पाय पाहिलिया. भगवंताचा साक्षात्कार झाल्यानंतर, भगवंताची भेट झाल्यानंतर दुःख जातं आणि भगवंताची भेट झाल्यानंतरच जीवन काय होतं, आनंदमय अशा प्रकारचं. आता कुठे भावे धावे म्हण तुझे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. तुझे चरण देखलिया अवघा आनंद झाला. पूर्ण आनंद भगवत साक्षात्काराशिवाय होत नाही. म्हणून भगवत साक्षात्कार हे आहे हिताचं स्वरूप. भगवत साक्षात्कार हे आहे चांगल्या होण्याचं स्वरूप.
भगवत साक्षात्कार हे गोमट्याचं स्वरूप. भगवत साक्षात्कार झाला नसेल आणि जगातलं काहीही मिळालं तरी त्याला रडावं लागेल. विठ्ठल हराय हराय श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. दीप दीपिका शशी तारा होतो का कोटीवरी रे नसरे निशी. नुगवे दिवस दिनकरनाथ जया परी रे नुद्धरिजे 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 गोपाळे विन नुद्धरिजे. देवाच्या साक्षात्काराशिवाय ना दुःखाची निवृत्ती होते, देवाच्या साक्षात्काराशिवाय ना आनंदाच्या प्राप्तीची अनुभूती येते. म्हणून भगवत साक्षात्कार हे हिताचं स्वरूप आहे. आणि त्या देवाच्या साक्षात्काराकरता साधूची भेट आवश्यक आहे. मंदिरात जाऊन नाही देवाचा साक्षात्कार होत, पंढरपुरात राहून नाही देवाचा साक्षात्कार होत. साधूच्या संगतीमध्ये साधूच्या कृपेनं देवाचा साक्षात्कार होतो. देवाचा साक्षात्कार देव संतांच्या मुळे मिळतो असं नाही, संता वाचून मिळत नाही. नाथ महाराज सांगतात संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, विना प्राप्ती नाही, विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही. वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, तिने साधती साधने, तिने साधती साधने. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, तिने साधती साधने, तिने साधती साधने. व्यतिरेकाने नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे संता विण प्राप्ती नाही. देवाचा साक्षात्कार हा संताशिवाय होतच नाही. जसं वैदिक धर्मामध्ये नवऱ्याशिवाय बाई सौभाग्यवती बनत नाही. ती म्हणे मी आमदारकीत निवडून येईन, विधानसभेत निवडून आल्यावर मला काय कोणता नवरा करायची गरज आहे, मी नाही होणार का सौभाग्यवती. विधानसभेत निवडून आली तर तू आमदार होशील, MBBS झाली तर डॉक्टर होशील, BA LLB झाली तर वकील होशील, सौभाग्यवती नाही होणार. सौभाग्यवती होण्याकरता जसं तिला विवाह करणं गरजेचं आहे, विवाह वाचून सौभाग्यवती नाही. तसं संताशिवाय देव नाही. म्हणून अध्यात्म क्षेत्रामध्ये जे चालणारी मंडळी आहे, अध्यात्माच्या मार्गाची जे पथिक आहेत, कापडी आहेत, वारकरी आहेत, साधक आहेत, यांना भगवत साक्षात्कार म्हणा, मोक्ष म्हणा, जीवनाची सफलता म्हणा, दुःखाचा नाश म्हणा, काहीही म्हटलं तरी चालेल, हे साध्य प्राप्त करून घ्यायचंय. महाराज त्याला संतांची भेट नितांत गरज आहे, पर्याय नाही. काही कामाला काय असतात, पर्याय असतात. बाजारात चाललेला आहे, ए काय आणू रे भाजी,
ते म्हणे मेथीची आणा. हा म्हणला मग मेथीची नसली मग महाग असली तर शेपूची आणा, पालकाची आणा, तंबाटे आणा, बटाटे आणा. म्हणजे भाजीला अनेक काय आहे पर्याय. पण लग्नाला आलं पाहिजे कोणी, अरे पण मग मला नाही जमलं तर पोराला पाठवा, बायकोला पाठवा, बापाला पाठवा. इथं काय आहे पर्याय. काही वेळेला मला संडास लागली पण भलतो काम पडलेलं आहे, अडचण आहे, ती म्हणे काय करावं आता. म्हणले मग कोणालाही पाठवा. तिचा पर्याय नाही, त्याला जावं लागतं, त्याला जावं लागतं. जसं भगवत साक्षात्कारा करता संतांना काय नाही पर्याय नाही. तुकोबारे म्हणतात विन्मुख चरणा संतांची उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना. उद्धाराशी ठाव नाही, भाग्यहीन आहे तो. ज्याला संतांची सेवा घडत नाही, संतांच्या संगतीत आलेला नाही, तो करंटा आहे, भाग्यहीन आहे आणि त्याचे उद्धाराचा नाही संबंध आहे. उद्धाराकरता संतांची भेट अति आवश्यक आहे, अति आवश्यक. विठ्ठल विठ्ठल हर विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे जीवनाची सफलता हीत गोमट देवाच्या साक्षात्काराने होतं आणि देवाचा साक्षात्कार संत भेटी झाल्याशिवाय होत नाही. म्हणून संत भेट आवश्यक आहे. म्हणजे संत भेट आवश्यक आहे. संतांच्या भेटीशिवाय भगवत साक्षात्कार होत नाही. हे जितकं खरं आहे तितकंच संतांची भेट सोपी नाही, सुलभ नाही, हेही खरं आहे. सगळ्यात दुर्लभ गोष्ट परमार्थामध्ये जर कोणती असेल तर संतांची भेट दुर्लभ आहे. संतांची भेट दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतु. मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम बहु अवघड आहे संत भेटी बहु अवघड. आहे संत भेटी बहु अवघड. आहे संत भेटी बहु अवघड. आहे संत परी जग जेते करुणा केले. परी जग जेते करुणा केले. ऐसे वर में मज कवी नारायण. ऐसे वर में मज कवी नारायण. जग जेठे करुणा केली. परी जग जेते करुणा केले. ऐसी वर में मज नारायण. ऐसी वर में मज तुकोबाराई सांगतात की बहु अवघड आहे संत भेटी. संतांची भेट होणं अति कठीण गोष्ट आहे. नाथ महाराजांनी त्या अभंगात किती कठीण आहे याच्याकरता काठिण्याचे दृष्टांत दिलेले. चंद्रामृत सुखी सेवेल हस्ता जाता रवी धरवेल. बाह्य हेळा सागर तरवेल. परित्या साधूची भेट न होईल गा. साधूची भेट झाली. साधू शिवाय हित नाही आणि त्या साधूची भेट काय आहे दुर्लभ आहे. मग आता काय करता. आपल्याला तर आपलं कल्याण करून घ्यायचंय. कल्याणाला साधूच्या भेटीला पर्याय नाही आणि साधूची भेट दुर्लभ आहे. मग साधूची भेट कशाने होते, काय करावं लागेल त्या साधूच्या भेटी करता, तेच तुकोबारा अभंगाच्या प्रथम. ऐसे ऐसियाने भेटती ते साधू. ऐसियाने भेटती ते साधू. आजाच्या दरुशरे तुटे भवबंधू.
सच्चिदानंदी नित्यानंद सच्चिदानंदी नित्यानंद जे का मोक्ष सिद्धी तीर्थ बंधू रे जे का मोक्ष सिद्धी तीर्थ बंधू रे जे का मोक्ष सिद्धी तीर्थ बंधू रे जे का मोक्ष सिद्धी तीर्थ बंधू ऐसे ऐसियाने भेटती ते साधू ऐसे ऐसियाने भेटती ते साधू ऐसियाने भेटती ते साधू ऐसे ऐसियाने भेटती ते साधू साधूच्या भेटीची चिंता करणाऱ्या साधकाला तुकोबाराय दिलासा देतात की साधूची भेट कठीण जरूर आहे, अशक्य नाही. साधूची भेट कठीण आहे, दुर्लभ आहे, पण काय नाही, अशक्य नाही आणि मोघ नाही. महाराज साधूचं दर्शन व्यर्थ कधीच जात नाही. नारदांनी म्हटलेलं आहे, दुर्लभ हो दुर्गम हो आणि अमोघश्च महत् संगस्तो दुर्लभ हा दुर्गम हा दुर्लभ आहे, कठीण आहे, पण अमोघ आहे, अमोघ व्यर्थ अशा प्रकारचं जात नाही. तेव्हा आज तुकोबाराय सांगतात की साधूची भेट दुर्लभ आहे, निश्चित दुर्लभ. साधू दुर्लभ नाही, हा साधूची भेट दुर्लभ आहे. भेट वेगळी आणि साधू वेगळा. साधू दुर्लभ नाही, साधू दुर्लभ नाही कुठंच. साधू त्यांनाच म्हटलं जातं या अभंगामध्ये ज्या साधूच्या भेटीचे उपाय सांगितलेले ते साधू त्यांना म्हटलं जातं की सर्व देश आणि सर्व कालात व्यापून आहेत. ते देश कालात नाही, त्यांच्याच देश काल आहेत. सावता महाराजांची भेट आजही होऊ शकते आणि महाराष्ट्रातच नाही, कुठल्याही प्रांतात होऊ शकते. गणोबारायांचं दर्शन कोणालाही कुठेही होऊ शकतं. तुकोबारायांचं दर्शन कोणालाही कुठेही होऊ शकतं. महाराज देह आहे तोपर्यंत तरी साधूंचं स्वरूप काय असतं, म्हणजे बाह्यदृष्टीनं मर्यादित असतं. अनुभवाने तर ते तुका आकाशा एवढा असे ब्रह्मरूप झालेलेच असतात, पण देह गेल्यानंतर तर वास्तव अशा प्रकारचं ते ब्रह्मस्वरूपामध्ये विदेह मोक्ष ज्याला म्हणतात. आणि साधू नष्ट नसतात होत, साधू मरत नसतात, मरतात ते साधू नसतात. आणि साधू मरत नाहीत. विठ्ठल विठ्ठल मरण माझे मरुणी गेले मज केले अमर. मरणावर ज्यांनी विजय मिळवला त्यांनाच साधू म्हटलं जातं. मरणाला ज्यांनी मारलं, स्वरूपाने जे काय झाले, अमर झाले. अमर भगवान सांगतात, इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्मे मागताः सर्गेपि नोपजायन्ते च प्रलये न व्यथन्ति. विठ्ठल विठ्ठल म्हणून साधू दुर्लभ नाही.
नाहीत. लोक म्हणतात आता कुठं राहिले साधू. खरंय, तुझ्याकरता जगात साधू राहिलेला नाही. तुझ्याकरता तो रस्ता बंद झालेला आहे असं समज. साधू दुर्लभ नाहीत, साधू भेट दुर्लभ आहे. कारण साधूच्या भेटीला साधू जितके कारणीभूत आहेत तितकाच हाही कारणीभूत आहे. याची पात्रता, योग्यता, लायकी कारणीभूत आहे. आणि याची लायकी नसेल तर हा साधूच्या शेजारी बसला तरी त्याला साधूची भेट काय आहे? दुर्लभ आहे. शरीराची भेट म्हणजे साधूची भेट नाही होत. साधूची भेट साधूकडून नाही, साधकामुळे दुर्लभ आहे. श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. म्हणून तुकोबाराय साधूच्या भेटीचं स्थान नाही सांगत. अमक्या जंगलात जा, अमक्या डोंगरावर जा, अमक्या क्षेत्रात जा, अमक्या ठिकाणी जा असं नाही तुकाराम महाराज सांगत. तुकाराम महाराज साधूकडे जायला सांगतच नाहीत. तसं पूर्वीच्या शास्त्रात सांगितलेलं आहे. छोटे पुत्रा जाय बाळा तीर्थे रे हिंड. पुत्र जाय बाळा तीर्थे रे. साधू आणि संत जेथे असती भावदंड. साधू आणि संत तेथे असती भावदंड. दया माझी आत्मज्ञानी जो कान बोले प्रचंड. दया माझी आत्मज्ञानी प्रचंड. तो तू गुरु करी रे तो तुझा बुजविल प्रचंड. तू करी रे तो बुजविल प्रचंड. तो तू गुरु करी रे तो तुझा बुजविल प्रचंड. तो गुरु तो तुझा बुजविल प्रचंड. पर्यद मदाला साधो हम दे रे बाळा. पर्यद मदाला साधो हम दे रे बाळा. ती मदालसा आपल्या पोराला सांगते, बाळा उठ, तीर्थात जा. त्या तीर्थामध्ये साधू संत राहतात. त्यामध्ये फार जो बोलत नाही वितंड. वाद, जलपानी, वितंड असे बोलण्याचे 3 प्रकार नायकाने केले. त्याला तू काय कर, गुरु कर. तो तुला आत्मज्ञानाविषयी तुझी सगळं गैरसमजूत दूर करेल, समाधान करेल. असं पूर्वी तुकाराम महाराजांनी नाही सांगितलं. असं होतं. भगवंतांनी सांगितलेलं आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तुकाराम महाराज तसं बी नाही सांगत. गुरुच्या शोधात जायला तुकोबाराय सांगत नाहीत, कारण तुकोबाराय फार अलीकडचे ना. बऱ्याच संत झाल्याशिवाय गुरु तर कुणी होऊ शकत नाही. संत न होता झालेला गुरु गुरु नसतोच, ते गुरु असत. उंच नाही पायचारी मनुष्य परी कुत्री ती. गुरु हे पद प्राप्त होण्याकरता पहिल्यांदा काय व्हावं लागतं? संत व्हावं लागतं. संत झाल्याशिवाय कोणी गुरु बनत नाही. गुरु आणि संत एकच. शिष्याच्या सापेक्ष गुरु शब्द आहे आणि मग बाकीच्या सगळ्या करता संत अशा प्रकारचा शब्द.
महाराज संताकडे गेलं तर आपलं काही नुकसान आहे असं नाही आहे. तो का म्हणे तेथे न पाचारित जावे तुकोबाराने त्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे. पण अडचण ही आहे की संतांना संत कळतात. जो स्वतः संत झाला नाही त्याला संत कळतच नाही. तो जाडजूड पाहिल, त्याची गाडी पाहिल, त्याचं संस्थान पाहिल, त्याचे चेले पाहिल, त्याचे कपडे पाहिल, हातात मुद्या किती घातलेले हे पाहिल. लवाजामा चांगला आहे तर हा चांगला टपोरा गुरु आहे म्हणून त्याला करेल. दीक्षा घेण्याकरता काही अडचण नाही. जे तपस्वी आहे, साधना करणारे आहे, त्यांच्याकडून माळ घालावी. दीक्षा गुरु करायला काय, सद्गुरु आपण नाही शोधू शकत, नाही कळत आपल्याला. तुका म्हणे अंगे व्हावे जे आपण तरीच महिमान येईल कळू. म्हणून तुकोबाराय जी साधना सांगतात ती तुम्हाला तिथं जाऊन शोधायची नाही, साधना सांगतात. तुकोबारायने या अभंगामध्ये अशी साधना सांगितलेली आहे की असे संत येऊन तुम्हाला भेटले पाहिजे. आपण त्यांना नाही ओळखू शकत, ते आपल्याला ओळखू शकतात. आपण त्यांना नाही ओळखू शकत संत झाल्याशिवाय, पण ते आपल्याला ओळखू शकतात की हे काय लायकीच आहे. ते परिपाहे बीज शुद्ध अंगे परिपाहे बीज, शुद्ध अंगे परिपाहे बीज, शुद्ध अंगे परिपाहे बीज. करील ते काय हे महाराज, करील ते काय हे महाराज, ते काय नव्हे महाराज, करील ते काय नव्हे महाराज. हे करील ते काय नव्हे महाराज, परिपाय बीज शुद्ध अंगी. करील ते काय नव्हे महाराज, परिपाय बीज शुद्ध अंगी. करील ते काय नव्हे महाराज, करील ते काय नव्हे महाराज. करील ते काय नव्हे महाराज, परिपाय बीज शुद्ध अंगी. करील ते काय नव्हे महाराज, नव्हे महाराज. संतांना आपला अधिकार, आपली पात्रता, लायकी, योग्यता कळते. म्हणून आपण आपली योग्यता अशी वाढवावी की आपल्याला संताकडे जाण्याची गरज नाही पडावी. संतांनी आपल्याला शोधत यावं. तुकाराम महाराज नाही गुरुकडे गेले, गुरु त्यांना काय केलं, शोधत आले, सापडविले. यांनी नाही, गुरुनी मला सापडवलं, मी नाही गुरुला सापडवलं. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्त केतो. कारण तो बिंदो म्हणजे त्याच्यात फसवा फसवी नाही होत. या मार्गामध्ये फसण्याची काय आहे, पुरी शक्यता आहे. विठ्ठल विठ्ठल आणि या बाबतीत तुकाराम महाराज फार सावध आहेत. स्वतःही फसले नाही आणि आपल्यावर श्रद्धा ठेवणार आहे कोणी फसू नये याची पुरेपूर काळजी तुकोबारायांनी घेतलेली आहे. गाथ्यामध्ये व्यवहारात फसला माणूस तर फार मोठं नुकसान नाही होत. महिन्या 2 महिन्याचं, वर्षाचं, फार झालं तर जन्माचं नुकसान होतं. परमार्थात फसला तर करोडो जन्माचं नुकसान होतं, करोडो. पुन्हा जोपर्यंत मानव देह मिळत नाही तोपर्यंत परमार्थात फसलेला मनुष्य यातना भोगत राहतो. विठ्ठल विठ्ठल
ऐसे भेटतील, ते साधू ऐशियाने भेटतील. ऐसे ऐशियाने ते ऐसे भेटतील. कैसे? साधू काय साधू भेट देती तया अवचितारे तुम्हाला भेट देतील, ऐसे भेटतील. किंवा साधू दर्शन नित्य काळ त्यास ऐसे भेटतील आणि ऐशियाने भेटतील. अशा प्रकारची साधना केल्यानंतर किंवा अशा प्रकारची स्थिती झाल्यानंतर काय करतील? भेटतील. अशी स्थिती होण्याकरता काय करावं तेही तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. म्हणून साधना आणि गायंती. तर ऐसे ऐशियाने भेटती. पण जाता जाता तुकाराम महाराजांनी ते शब्द घातलाय त्याच्यात. नसता घातलं तर काही बिघडलं असतं का त्यांचं? कारण ते म्हणजे दर्शक सर्वनाम आलं. ते मग हे आणि ते म्हणजे आपल्यापासून दूर असतात त्याच्याकरता काय म्हणलं जातं? ते म्हणलं जातं. आपल्या जवळ असतात ते हे म्हटलं जातं. किंवा विशिष्ट वस्तूचा व्यक्तीचा निर्देश करायचा असतो इतराची व्यावृत्ती करून त्यावेळेला काय म्हटलं जातं? ते अशा प्रकारचं म्हटलं जातं. तर ते साधू म्हटलेलं आहे. म्हणजे साधूचे पुन्हा प्रकार आले. आम्ही ज्या साधूच्या भेटीची साधनं या अभंगात सांगणार आहोत तर ते असे साधू आहेत. ते साधू आहेत. बाकीच्या साधूला मग हे साधना करायची काही गरज नाही. मग नुसता असा बोभाट करायचं की लय मोठा सप्ताह करायचा आहे. 70 लाख तर पहिल्याच बैठकीत जमलेत. तीन 4 कोटीपर्यंत आमच्यातली वर्गणी जाणार आहे. अडचण नाही. अख्ख्या महाराष्ट्रातले साधू गोळा होतात. काही ताण नाही. म्हणून ते शब्द वापरलेला आहे. ते साधू ऐसे भेटतील, ते साधू ऐशियाने भेटतील. तुकोबारायांना विचारलं ते म्हणजे कोणते? ते म्हणण्यात त्यांचं लक्षण काय आहे? ज्या साधूच्या भेटीची तुम्ही या अभंगात साधनं सांगणार आहात, ज्यांच्या करता ते असं म्हटलेलं आहे. अय मावशे देऊ का स्पीकर देऊ? मी कशाला सांगू राहिले तो बरं? मग शांत बसा नाही तर बाहेर जा. याच्यावर चर्चा करायची ती कीर्तन झाल्यावर करायची ना. मग मध्ये चालूच मध्येच तुम्ही त्यांना सांगायला लागले हे काय सांगायला लागले. माझा धंदा बंद पडेल ना. कीर्तनामध्ये बडबड करणं हा दोष आहे. कीर्तनात बडबड करणाऱ्याला बेंडकीचा जन्म प्राप्त होतो. सावधान. अन्यथा कीर्तनाला नाही यायचं. म्हणजे विनाकारण बेंडकीच्या जन्माला ना. म्हणजे पंढरपुरात राहून पुण्य करून माळा जपून दोष होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यावी. कीर्तन कथा काळीची मर्यादा सांगतो ते भावे वृंदात. संतांनी सावधान करून ठेवलेले. असो आपला विषय काय चाललेला होता? ते अशा प्रकारचा जो शब्द तुम्ही या ठिकाणी वापरलेला आहे तर त्यांचं लक्षण काय आहे? या अभंगाच्या या पहिल्या चरणामध्ये महाराज त्या साधूचीच लक्षणं सांगितलेली आहेत. कार्यात्मक लक्षणं सांगितलंय, स्वरूपात्मक लक्षणं सांगितलेलं आहे आणि विशेषात्मक लक्षण सांगितलं. वस्तूचं वर्णन करत असताना कधी कार्यत्वावच्छेदकाने वर्णन केलं जातं, कधी स्वरूपत्वावच्छेदकाने वर्णन केलं जातं, कधी विशेषत्व सांगितलं जातं त्याचं, कधी कारणत्वावच्छेदकाने वर्णन केलं जातं. ज्या साधूच्या भेटीची साधनं तुकोबारा या अभंगात सांगणार आहेत त्या साधूंचं लक्षण आणि तेही कार्यात्मक लक्षण या दुसऱ्या कडीमध्ये तुकोबाराय सांगतात. ज्यांच्या दर्शने
तुटे भवबंधू ते साधू. ज्यांच्या कीर्तने हसायला खूप मिळे ते साधू नाही. ज्यांच्या कीर्तने अभंग चांगला कळे तेही साधू नाही. ज्यांच्या कीर्तने वेदांत श्रवण मिळे तेही साधू नाही. आम्ही ज्या साधूच्या भेटीचे उपाय सांगत आहोत ते साधू असे आहेत की ज्यांच्या दर्शने भवबंधू तुटे. विठ्ठल तुम्ही म्हणाल बुवा तुम्ही इकडच्या बोटावरचा थुका इकडच्या बोटावर घेऊन राहिले, फसवू राहिले आम्हाला. कस काय फसवू राहिले? आरंभाला सांगितलं की कल्याणाचं स्वरूप आहे भगवत साक्षात्कार, आणि भगवत साक्षात्कार साधूच्या भेटीशिवाय होत नाही. म्हणून साधूच्या भेटीचे उपाय सांगतात. आणि ते साधू कोणते हे विचारलं तर सांगतात की भवबंधू ज्यांच्या दर्शने तुटे. आता त्या भवबंधूचा आणि साक्षात्काराचा, भवबंधूचा आणि हिताचा काय आहे का संबंध कुठं? तुम्ही ज्या साधूच्या भेटीचे उपाय सांगणारे आहात ते साधू देवाचा साक्षात्कार करून देणारे आहेत, हित करणारे आहेत का भवबंधू तोडणारे आहेत? तर याचं उत्तर असं आहे, तुम्ही गैरसमज झाले, जरा तापू नका, शांत राहा. भगवत साक्षात्कार, कल्याण आणि भवबंध तुटणं हे सगळं एकच आहे. हे सगळं एकच आहे. कारण भगवत साक्षात्कारानेच भवबंधाची काय होत असते? निवृत्ती होत असते. भवबंध तुटतो. पण हा भवबंध म्हणजे काय हो? बंध, बंध शब्दाचा अर्थ ज्या दोऱ्याने बांधलेलं असतं त्याला काय म्हणतात? बंध. बंधनाचं जे साधन त्याला बंध म्हटलं जातं. मग चड्डी बांधायला नाडी असते त्यालाही काय म्हणतात? बंधच म्हणतात. साधू महाराजांना काय होऊ राहिलं? चक्कर आली का? ठीक आहे, द्या त्यांना हवा मिळू द्या. बस थोडस बाजूला बसा त्यांच्यापासून. विठ्ठल विठ्ठल बंध म्हणजे बंधन, ज्याच्यामुळं जीव बांधला गेला त्याला काय म्हणतात? बंध म्हणतात. बंधनाचं जे साधन त्याला बंध म्हणतात. ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधो, ज्यांच्या दर्शनाने भवाचा बंध तुटतो. भव म्हणजे काय आहे? भू धातूपासून भव शब्द तयार झाला. भव शब्दाचा तसा अर्थ आहे संसार. संसार म्हणजे जन्मनं आणि मरण. या जन्म मरणाने जीवाला बांधलेलं आहे. विठ्ठल या भावाला कुठं बंद म्हटलंय, या भावाला कुठं सागर म्हटलेलं आहे, या भावाला कुठं नदी म्हटलेलं आहे, या भावाला कुठं रोग म्हटलेलं आहे, तर ह्या भावाची कुठं बाधा म्हटलेलं आहे. भवबाधा, भवरोग, भव
सागर, भवनदी आणि भवबंध. म्हणजेच भवाला वेगवेगळ्या उपमा देऊन तशा प्रकारचे शब्द तयार झालेले आहेत. भवबंध. मला वाटतं इथल्या व्यवस्थापकाला विनंती आहे, त्यांना जर दवाखान्यात नेलं तर बरं होईल. 2 जण जा आणि बाहेर नेऊन त्यांना दवाखान्यात घेऊन जा. एखाद्या वेळेस अटॅक येऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल. या भवानी जीवाचा क्रिकेट केलाय. क्रिकेट मध्ये काय असतं, तिकडून एक जण चेंडू टाकतो आणि चेंडू जवळ आला की इकडून एक जण काय करतो, त्याला टोला मारतो. टोला मारला की तिकडे जातो, तिकडे गेला की तिकडचे पकडतात आणि पुन्हा ते इकडे टाकतात आणि इकडचा तिकडे टाकत असतो आणि बाकीचे नुसतेच मान असे खालीवर करतात. तस जन्माला घातलं का मरणाकडे फेकतात. मनुष्य ज्या क्षणाला जन्मला त्या क्षणापासून त्याची वाटचाल कशाकडे असते, मृत्यूकडे असते. मग ठीक आहे, आता मेल्यावर तरी संपलं का नाही, कायच संपलं. मूर्ख लोकांना वाटतं मेलं म्हणजे झालं. मेलं म्हणजे झालं नाही, पुन्हा सुरुवात झाली. ज्या क्षणाला मेला त्या क्षणापासून पुन्हा जन्माकडे त्याला फेकलं जातं. जन्माला की पुन्हा मरण आणि मेला की पुन्हा जन्म. ज्याले जीवने दी, ज्याले जीवने दी, मारिलेची मरे. प्रारब्ध तेवरे मागुताले. अशा प्रकारचं सारखा जन्म मरण, जन्म मरण, जन्म मरण. महाराज 1-2 तास विश्रांती नाही, याच्यात विशेष नाही. क्षण एक तोही नाही विसावा, 184 घेतल्या धावा. आपण विचार करत नाही म्हणून बरे. विठाल विठाल. तुकोबाने असे उपसले त्याच्यावर, येणे मज भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला म्हणी, माझलो मी माझे भ्रमणी केली बोडणी विटंबना. याने हे म्हणून सांडोया संसाराची वाट. हा भव फार मोठं बंधन आहे, फार कठीण बंधन आहे, फार दृढ अशा प्रकारचं बंधन आहे. ब्रह्मदेवाला नाही या बंधनातून मोकळं होता येत स्वतःच्या सामर्थ्याने. ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. सामर्थ्य ब्रह्मादिका पार नुलंघवे. अशा प्रकारचं हे भावाचं बंधन आहे आणि सगळ्या दुःखाचं मूळ आहे. डोकं दुखायला लागल्यावर कसं वाटतं बरं? चांगलं वाटतं. आणि अर्ध डोकं दुखायला लागल्यावर, पोटात जर असा आकडा झाला तर कसं होतं? मला सांगा, जन्माला नाही त्याचं डोकं दुखतं का? त्याच्या पोटात आकडा होतो का? त्याला संडास लागते का? त्याला सर्दी? जो जन्मालाच नाही त्याला रोगाचं दुःख आहे? नाही. जो जन्माला नाही त्याचा बाप मरतो, त्याचं पोरग मरतं, म्हणजे त्याला रोगाचं दुःख नाही, त्याला वियोगाचं दुःख नाही. त्याला भूक लागते कुणाला? जो जन्माला नाही त्याला भूक लागते. त्याला भुकेचं दुःख नाही, म्हणजे आध्यात्मिक दुःख नाही. त्याला शेजाऱ्याची कटकट नाही, टीव्हीचा आवाजच वाढवते, काही ताप राहतो काही काही ठिकाणी. सोडून बी जाता येत नाही, धरून बी बसता येत नाही. म्हणजे जेवढी दुःख आपल्याला भोगावे लागतात गर्भापासून ती मृत्यूपर्यंतची, या सगळ्या दुःखाला कारण आहे भव, म्हणजे जन्म.
आणि जबरदस्त बंधन आहे. पैशानी नाही तुटत, पैशानी वाढत. हे संसाराचं बंधन, भावाचं बंधन असं आहे की सुटायाचा काही करीतो उपाय, तो हे देखे पाय. जसं लहान मुलं ते तेवढ्या पुरताच विचार करतात, पुढचा विचारच नाही करत. जे लहान असतात, क्षुद्र असतात, अल्पबुद्धीचे असतात, स्थूल बुद्धीचे असतात, मूढ बुद्धीचे असतात, ते तेवढ्या पुरताच विचार करतात, त्याला पुढचं काही नाही. तसं आपण त्याच्यातले असल्यामुळं फक्त जन्मपुरताच विचार करतो. पोराचं चांगलं झालं पाहिजे आणि पोरीचं चांगलं झालं पाहिजे. त्याच्यानंतरचा आम्ही कधी विचार केलाय? हे सामान्यपणे जरी सगळ्याला मान्य असलं, माहित असलं, काय आपल्याला मरायचंय का कोणाला माहित नाही? काय सगळ्याला माहिती आहे मरायचंय. ते कवा मरायचं हे नाही माहिती, पण मरायचं हे सगळ्याला माहित असलं तरी मेल्यानंतर पुढचं काय आहे याची कोणी व्यवस्था केली आहे? कोणी त्याची जबाबदारी घेतली? कोणी त्याचा विचार केलाय का? कोणी काळजी केली आहे का? कारण एवढं शहाणं कोण आहे? इतका पुढचा विचार करणे इतकं शहाणपण आहे कोणाच्या ठिकाणी? वकिलाच्या ठिकाणी, इंजिनियरच्या ठिकाणी, कीर्तनकाराच्या ठिकाणी. विठ्ठल विठ्ठल अर्जुनाने हा प्रश्न विचारला. अर्जुनाने मात्र हा प्रश्न विचारला की त्याचं काय होतं? योगाला लागलेला आहे, नाही त्याला मोक्षसिद्धी प्राप्त झाली आणि मध्येच देह पडला, त्याचं होतं काय? महाराज आम्ही कधीच हा विचार नाही करत, कारण आम्ही पुढे पाहतच नाही. तेवढी नजर, दूरदृष्टी नाही आमच्या ठिकाणी. आम्ही क्रांतदर्शी नाही, दीर्घदर्शी नाहीये. तर भवाचं बंधन अतिशय कठीण आहे. आणि जोपर्यंत हे बंधन आहे तोपर्यंत महाराज दुःखाला कंटाळायचंच नाही. दुःख नको वाटत असेल तर हे बंधन काटलं पाहिजे. भावाचं बंधन काटलं पाहिजे, तोडलं पाहिजे. आणि हे तोडणारे संत आहेत ज्यांच्या दर्शने भवबंध तुटे. कसा तुटे? त्यांच्या दर्शनाने भवबंध कसा तुटे? थोडक्यात वेळ जोपर्यंत आपण चिंतन करू. तुमच्याही लक्षात आलं असेल की एवढं रान धरलंय त्या अर्थी आज काही ह्यांना अभंग संपवायचं नाही. तर याचं चिंतन उद्या होईल, कारण हा जवळजवळ पंधरवाडाच हा संतांच्या पुण्यतिथीला वाहिलेला पंधरवाडा आहे. त्यामुळे ह्या दिवसामध्ये जी कीर्तनं करायची ती संतांचं वर्णन करणारीच अशा प्रकारची कीर्तनं होतील. म्हणून या अभंगाचं थोडंसं विस्ताराने चिंतन करता यावं म्हणून थोडंसं आपण भूमिका लांबवलेली आहे. सलग 2-4 दिवस कीर्तनं आहेत. उद्या कुठं कीर्तन आहे ते सकाळी सांगन मी. आणि तुटतो तुकोबाराय म्हणतात. कसा तुटतो? भवबंध तुटण्याचा, संत दर्शनाचा आणि भवबंध तुटण्याचा काय संबंध आहे? भवबंध संत नष्ट कसा करतात? मला वाटतं विषय मोठा आहे, व्यापक आहे. आज त्याच्यात हात नाही घाललेला चांगला. विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. काय असतं, मोठ्या दवाखान्यात जर तुम्ही पेशंटला नेलं ना, मग तो नुसता ताप जरी आला असला आणि एमडी कडे नेलं का तो गेल्याबरोबर पहिलं सांगतो रक्त तपासून रिपोर्ट आणा, लघवी तपासायला द्या, त्याचा रिपोर्ट घेऊन या आणि थुंकीचा रिपोर्ट घेऊन या. अहो साहेब ताप आलाय हो नुसता, गोळी देणं लिहून एखादी. एमडी असेल तर गोळी फिळी लिहून देणार,
नाही, अगोदर त्याचे रिपोर्ट पाहिजे. कारण ताप कशामुळे आलेला आहे, या तापाचं मूळ काय आहे. सहज शिनला म्हणून आलाय, डास चावले म्हणून आलाय, अमक्याचा कशामुळे हा ताप आलेला आहे. म्हणजे मोठी माणसं नेहमी कशापर्यंत जातात, मुळापर्यंत. आणि कायमचं नष्ट करायचं असेल तर मुळासह नष्ट केलं तरच कायमचं नष्ट होतं. वेदांतात त्याला म्हणतात उपादान कारणाच्या नाशाने कार्याची आत्यंतिक निवृत्ती होते. उपादान राहिलं तर कार्य नष्ट होईल, आत्यंतिक निवृत्ती नाही होणार, लयरूप निवृत्ती होईल. आणि संतांना, शास्त्रांना लयरूप निवृत्ती मान्य नाही. नाही, लयरूप निवृत्तीला काय, एक दोन झुरके हाणले तरी होती. माऊली ज्ञानेश्वर महाराज. म्हणून भव तुटतो संतांच्या दर्शनाने. याचं विवरण करण्याकरता भवाचं स्वरूप अनेक स्पष्ट करून भवाच्या मुळाकडे जावं लागेल की या भवाचं मूळ काय आहे. आणि मग संतांच्या दर्शनाने त्या मुळाची निवृत्ती कशी होते, असा थोडासा व्यापक चिंतनाचा भाग असल्यामुळं. आणि आता झालं 5 मिनिटं राहिलेली आहेत, त्यामुळं उग मोठ्या याला हात न घालणं चांगलं. सध्या आज राहू द्या, ऐक ना. तेव्हा आजचा विषय काय झाला, आजचा विषय हा झाला की तुकोबाराय या अभंगामध्ये साधूच्या भेटीचे उपाय सांगतात. साधूच्या भेटीची गरज काय आहे हा प्रश्न निर्माण झाला. तर जीवनाची सफलता दुःखाचा नाश आणि आनंदाच्या प्राप्तीमध्ये. तो दुःखाचा नाश, आनंदाची प्राप्ती भगवत साक्षात्काराने होते. आणि भगवत साक्षात्कार संत करून देतात. म्हणून संतांच्या भेटीची आवश्यकता आहे. आणि त्या भेटीचे उपाय तुकोबारायांनी सांगतात. अशा प्रकारचा आजच्या कीर्तनामध्ये विषय झालेला आहे. या पुढचा विषय उद्याच्या कीर्तनामध्ये होईल. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम.